नमस्कार. मुंबई आउटलुक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नुकताच महाराष्ट्रातील जे राजकीय परिस्थिती, ज्या घडामोडी ज्या घडल्या होत्या, त्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार या संदर्भात सर्वच पक्षांच्या वतीने एकंदरीत प्रयत्न सुरू आहे. मात्र नुकताच इंडियन टुडे ने जो सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडी ही महायुतीपेक्षा वरचढ ठरताना दिसत आहे. ज्या सर्वेमध्ये इंडियन टुडेने जो सर्वे केलेला आहे त्यामध्ये जो 2022 ऑगस्ट आणि 2024 जानेवारी या दरम्यान हा सर्वे करण्यात आला होता. दोन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हा सर्वे करण्यात आला होता आणि ज्या ऑगस्टमध्ये जे सत्तांतर जे नाटक जे महाराष्ट्राने जे पाहिलेलं होतं, ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि त्यानंतर सुद्धा जो बीजेपीला जो आवश्यक असणारा जो मॅजिक फिगर आहे 45चा, हा अद्यापही कुठंतरी बीजेपीला मिळण्यात कुठंतरी अद्यापही अडथळा निर्माण होत आहे. कारण की महाविकास आघाडीच्या इकडूनच जनतेचा एकंदरीत कल हा पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत आहे वरिष्ठ पत्रकार अनिकेत जोशी सर. सर, कसं पाहता तुम्ही ज्या प्रकारे एकंदरीत बीजेपी हा जो पूर्ण महाराष्ट्रातील जो सत्तांतराचा जो संघर्ष जो आपण सर्व महाराष्ट्रानं पाहिलेला होता, दोन पक्ष फोडलेले आहे, मात्र तरी देखील लोकसभेमध्ये भाजपला हवं तसं यश मिळताना दिसत नाहीये. नेमकं त्यामागील कारणे काय असू शकतात? एक तर असं आहे की हा जो सर्वे आहे हा जानेवारी पर्यंत घेतलेला आहे. डिसेंबर पर्यंत घेतला असणार, जानेवारीमध्ये त्याचे आकडे बाहेर आले. जानेवारीत घेतला असेल असे गृहीत धरूया आपण. त्याच्यानंतर महाराष्ट्रात दोन मोठ्या राजकीय घटना घडलेल्या आहेत. एक, अशोक चव्हाण हे काँग्रेसमधनं बाहेर पडलेले आहेत. राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना गट यांना सगळ्यांना मिळून म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांना मिळून एक जागा फक्त जिंकता आलेली आहे. त्यामुळं एक राजकीय चित्र हे महायुतीच्या बाजूने नक्कीच दिसतंय. प्रत्यक्षामध्ये आता हा जो सर्वे आहे हा किती मतदारसंघात केला गेला, त्याच्यामध्ये किती लोकांनी सहभाग घेतला, हा भाग आणि प्रत्यक्षात होणारं मतदान, महाराष्ट्रामध्ये साधारण 60 ते 70% आसपास मतदान सरासरीने होतं लोकसभेला. महाराष्ट्रामध्ये आताचे लोकसंख्या 13 कोटी आहे. त्यातले 7-1 कोटी लोक मतदार आहेत. त्यातले एक 5 कोटी तरी मतदार हे मतदानात सहभागी होतील असं आपण गृहीत धरू शकतो. एवढ्या मोठ्या मतदानामध्ये नक्की काय होईल याचा अंदाज आत्ता व्यक्त करणं हे खूप घाईचं होईल असं मला वाटतं. असे सर्वे हे साधारणपणे एक इंडिकेटिव्ह असतात. जर इंडिया टुडेचा तोच सर्वे जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये देशस्तरावरती मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं स्पष्ट भाकीत आलेलं आहे. काँग्रेसला जास्तीत जास्त 70 ते 72 जागा मिळतील असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि बाकीचे सगळे पक्ष मिळून हे 190 195 असा काहीतरी तो आकडा त्यांनी विरोधी पक्षांना दिलेला आहे आणि बाकी सगळ्या जागा ह्या एनडीएला गेल्यात असं त्या ऑल इंडिया सर्वेमध्ये इंडिया टुडेने दिलंय. यातला फक्त महाराष्ट्रातला सर्वे हा भारतापेक्षा खूप वेगळा कसा असेल असा मला प्रश्न पडला. याच्यामध्ये कसं आहे की उद्धव ठाकरे यांना एक सहानुभूतीची लाट आलेली आहे असं आपण गृहीत धरतो. त्याला आता झाली, त्यांचा पक्ष फुटला त्याला 1.5 वर्ष होत आलं. शरद पवारांच्या बाबतीमध्ये अशीच लाट आहे अशा प्रकारचं अनुमान हे काढलं जातं. ते आता त्याला 6-8 महिने होऊन गेलेले आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीला अजून 2 महिने कमीत कमी बाकी आहेत. महाराष्ट्रातलं मतदान हे साधारणपणे एप्रिलच्या मध्यापासून एप्रिलच्या अखेरपर्यंत होईल असा अंदाज आता आपण व्यक्त करू शकतो मागचे जे मतदानाचे आकडे पाहिले तर. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये कुठला उमेदवार कुठल्या ठिकाणी येतो, कुठल्या पक्षाला अजून महायुतीचं पण आणि म्हणजे जो महाआघाडीचं, महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनी आपलं लोकसभेचं जागा वाटप उघड केलेलं नाहीये. त्यांनी आपसात कदाचित ठरवलं असेल परंतु अद्याप ते आपल्या समोर आलेलं नाहीये. प्रत्यक्षामध्ये शिवसेना किती जागा लढणार, उद्धव ठाकरेंची शिवसेना किती जागा लढणार, एकनाथ शिंदेचे त्याला किती विरोधी उमेदवार स्ट्रॉंग येणार, राज ठाकरे याच्यामध्ये उतरणार आहे जसं त्यांनी काल परवा जाहीर केलं मी 18 जागा लढणार आहे, त्या जागा कुठल्या असतील या सगळ्यावरती ही सगळी गणितं बदलत राहणार आहेत. प्रकाश आंबेडकरांचं अद्याप चित्र स्पष्ट नाही. प्रकाश आंबेडकर हा एक मोठा फॅक्टर असू शकतो या निवडणुकीमध्ये.
आता जर ते आता म्हणतायत त्याप्रमाणे जर ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले तर एक 2-4-5% मतांचा फरक अनेक मतदारसंघामध्ये पडू शकतो. त्याचा फायदा आघाडीला होईल यात शंका नाही. परंतु त्याचबरोबर महायुतीवाले म्हणजे भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी हे पण काही आपल्या निवडणुकीची जी गमिक आहेत ती वापरतील. आणि मला असं वाटतं की देशभरात जे चित्र आहे मोदींच्या बाजूनं तशाच प्रकारचं चित्र महाराष्ट्रात दिसेल असा माझा स्वतःचा अंदाज आहे. नाही सर, एकंदरीत हा सर्वे ज्या पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेला आहे हा एक भाग, परंतु भाजपचं जे मिशन आहे 45 त्यानंतर ते ह्या सर्वे मधून कुठेतरी पूर्ण होताना दिसत नाहीये. कारण की एकंदरीत शिंदे शिवसेना फोडल्यानंतर शिंदेला सोबत एकनाथ शिंदे यांना सोबत घेतण्यात आलं होतं. त्यानंतर तरी पण सुद्धा मतदार हा उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात जी सहानुभूतीची जी लाट होती तिकडे रस्ते ओढताना दिसत होता. तशा प्रकारे सर्वे त्या टायमामध्ये वेगवेगळे आले होते. त्याच्यामध्ये तर त्यांना त्यावेळेस 28 जागा कुठेतरी महाविकास आघाडीला मिळणार असं 2023 मध्ये ऑगस्ट मध्ये जो सर्वे आला होता तो पण इंडियन टुडेनंच केला होता. त्याच्यामध्ये देखील 28 जागा मिळणार होते. परंतु त्यानंतर जे अजित पवार गट हा आता महायुतीमध्ये आल्यानंतर देखील देखील जो मॅजिक फिगर जो भाजपला जी हवी आहे महाराष्ट्रातून ती कमी पडत आहे. भले उत्तर भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठ्या प्रमाणात लाट आहे. पुन्हा तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होणार असे वेगवेगळे सर्वे हे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपात येत आहेत. परंतु महाराष्ट्र एक प्रमुख राज्य आहे ज्या ठिकाणी उत्तर प्रदेश नंतर सर्वात जास्त खासदार महाराष्ट्रातूनच निवडून जातात. तर अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी भाजप एवढं सर्व जे यंत्रणा राबून सुद्धा जर अगर 22 जाग्यावरच सीमित होत आहे आणि मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस त्यांच्या भाजपच्या जागा म्हणजे महायुतीच्या जागा कमी होत आहेत. तर हे कसं काय एकंदरीत पाहताना, कारण की भले आणखी प्रकाश आंबेडकर म्हणजे हा फॅक्टर देखील या निवडणुकीमध्ये महत्वाचा ठरणार आहे. आणखी महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर येणार नाही येणार हा भाग हा दुसरा, कारण आणखी त्यांच्या काही बोलण्या झालेल्या नाही. परंतु तरी देखील काय कारण असू शकतात की हा सर्वे जो आहे तो अद्यापही बीजेपीच्या जे 45चं जे त्यांचं टार्गेट आहे ते पूर्ण होताना दिसत नाही. बरोबर. याच्यामध्ये दोन गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. एक म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे आता किती टक्के मतं शिल्लक आहेत. शरद पवारांच्याकडे साधारणपणे आपण 99 पासूनची जर आकडेवारी पाहिली तर त्यांनी सातत्याने त्यांचा जो मताचा आकडा आहे हा 18 ते 22% याच्या आसपास राहिलेला आहे. शरद पवारांच्या पक्षाला पूर्ण ताकद लावून 3 वेळा त्यांनी निवडणुका लढवल्या. 2004, 2009 आणि 2014 या 3 लोकसभा निवडणुका एका निवडणुकीमध्ये 14च्या सगळे पक्ष वेगवेगळे लढले. ते एक आपल्यापुढे एक त्याचं हे राहू शकतं की काय नेमकं चित्र महाराष्ट्रामध्ये 4 पक्षांचं जर स्वतंत्र लढले तर स्वतंत्र लढले तर भाजपला त्यावेळेला 13% मतं वाढली होती. म्हणजे 9च्या इलेक्शनपेक्षा 14ला भाजपची मतं 13% वाढून ती 27% झाली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मतं ही स्वतंत्र लढल्यानंतर 19% एवढी राहिली होती. काँग्रेसची मतं स्वतःची 17% आहेत ती कायम त्याच प्रमाणात राहिलेली आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील 17.24 ही 14ची आकडे मी तुम्हाला सांगतोय. 19चे आकडे जर तुम्ही बघितलेत तर 19ला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष दोघे स्वतंत्र एकत्र लढले होते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे देखील एकत्र लढले 19च्या निवडणुकीमध्ये. तर त्यावेळेला शरद पवारांची मतं 16.71% आहेत 19च्या निवडणुकीमध्ये आणि शिवसेनेची मतं पण साधारण त्याच 16%च्या आसपास आहेत. असं असताना आता ह्यांची दोघांची मतं एकदम प्रचंड वाढतील आणि ते कुठेतरी 27-28 जागापर्यंत जातील ह्याला काय मला हे लॉजिक पटत नाही. दुसरी गोष्ट अशी की उद्धव ठाकरेंची जी 16% मतं होती त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची मतं आहेत असं आपण गृहीत धरलं. ते वेगळे लढले पण तेव्हा पण त्याच साधारण रेंजमध्ये त्यांची मतं होती. त्यामुळे शिवसेनेची मतं महाराष्ट्रात 16 ते 17% आहेत हे आपण गृहीत धरलं पाहिजे. शिवसेनेची त्याचप्रमाणे शरद पवारांची मतं देखील 16 ते 17% आहेत एवढंच त्यांची ताकद आहे असं आपण म्हटलं पाहिजे. आणि आता यांच्या ताकदीमधून एक मोठा चंक बाहेर पडलेला आहे
त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बरोबर किती टक्के शिवसेनेची मतं बाहेर पडलेली आहेत हे आपल्याला प्रत्यक्ष मतदान झाल्याशिवाय कळणार नाही. परंतु एक लॉजिक तुम्ही लक्षात घेतलं, स्वतंत्र लढल्यानंतर काय झालं होतं आणि एकत्र लढल्यानंतर काय झालं होतं हे बघता त्या 19च्या निकालामध्ये फार फरक पडेल असं मला स्वतःला वाटत नाही. 19ला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने मिळून महाराष्ट्रामध्ये 41 जागा जिंकल्या आणि आता ते स्वतंत्रपणे लढतात, पण त्यांच्यावर दोघांचे मोठे गट आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाबरोबर शरद पवारांच्या बरोबर एक मोठा चंक आलेला आहे आणि उद्धव ठाकरेंच्या बरोबर जो आधीचा होता तो एक मोठा चंक आलेला आहे. त्यामुळे हे चित्र नक्की आत्ता जसं सर्व्हेमध्ये दिसतंय तसं दिसणार नाही असं मला स्वतःला वाटतं. आणि तरी पण मी असं म्हणेन की 45 हे खूपच मोठं लक्ष भारतीय जनता पक्ष ठेवत आहे. एवढी त्यांना जागा मिळणं कठीण आहे, परंतु 39-40 इतक्या जागा या महायुतीला मिळण्याला मला काही अडचण वाटत नाही. नाही सर, आता जे इंडियन टुडेचा जो सर्व्हे आलेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः शिवसेना आणि एनसीपी म्हणजे शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना साधारणतः 6 जागा दाखवण्यात आलेल्या आहे आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्या 2023 मध्ये 6 जागा दाखवण्यात आल्या होत्या आणि आता बीजेपीला ह्या जागा 15 दाखवण्यात आल्या होत्या. त्यावेळेस 23 मध्ये ऑगस्ट 23 मध्ये जो सर्व्हे झाला होता त्यात 20 जागा एकंदरीत दाखवण्यात आल्या होत्या आणि आता हा जो सर्व्हे करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये शिवसेना आणि जे एनसीपी आहे अजितदादा पवार यांच्या गटाला 6 जागा दाखवण्यात आलेल्या आहे. मात्र बीजेपीच्या ज्या 15 जागा होत्या त्या ठिकाणी 1 वाढवण्यात आलेली, म्हणजे आता साधारणतः 22 जागा आलेल्या आहेत एकंदरीत ह्या सर्व्हेमध्ये. वोट शेअरिंगचा जर विषय घेतला आपण ना तर सर्व वोट शेअरिंग मध्ये 40% बीजेपी दाखवण्यात आलेली आहे म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी 45% असा एकंदरीत हा वोट शेअरिंग दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये मग बाकीचं जे वोट शेअरिंग राहते तो म्हणजे प्रकाश आंबेडकर असो, मनसे असो किंवा इतर जे अपक्ष असणार असा दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे वोट शेअरिंग जरी जास्ती फरक 5%चा जो फरक म्हटला तर तरी किती फरक हा आणखी वाढू शकतो, कारण की याच्यामध्ये काही जागा कमी जास्ती तर होऊ शकतात, कारण की आणखी जागा वाटपा संदर्भात अद्याप कुठला फॉर्म्युला झालेला नाहीये, उमेदवार आणखी डिक्लेअर झालेले नाहीये, त्यामुळे कुठेतरी थोडाफार फरक होऊ शकतो. परंतु जो 40 आणि 45चा जो फरक आहे हा किती महत्वाचा ठरू शकतो? नाही, हा फरक नक्कीच महत्वाचा आहे. या तुम्ही जे सांगताय मतांची टक्केवारी ही जर तशाच प्रकारे आली तर काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी हे मिळून स्वीप करतील महाराष्ट्र असं आपण म्हटलं पाहिजे. परंतु प्रत्यक्षामध्ये सर्वे आणि प्रत्यक्ष झालेलं मतदान, त्या प्रत्यक्ष झालेलं मतदानाचे मागचे जे आकडेवारी आपण तपासली तर आपण म्हणता त्याप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतका फरक पडण्याचं लॉजिकल कारण किंवा राजकीय कारण आता तरी काही दिसत नाहीये की शरद पवारांच्या मागे किंवा उद्धव ठाकरेंच्या मागे मोठ्या प्रमाणात जनता जाईल. शेवटी लोकसभेचं मतदान हे राष्ट्रीय मतदानाला अनुषंगून किंवा त्याला पॅरलल अशा प्रकारचंच महाराष्ट्रात झालेलं आहे. विधानसभेचं मतदान आणि लोकसभेचं मतदान यात फरक पडतो. विधानसभेचं मतदान हे स्थानिक प्रश्नावरती किंवा स्थानिक नेत्यांवरती होतं आणि लोकसभेचं मतदान हे राष्ट्रीय प्रश्नावर राष्ट्रीय नेत्या हे आपण इतक्या निवडणुका तुम्ही पण पाहिल्यात मी पण पाहिल्या त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. त्यामुळे लोकसभेच्या बाबतीत मला असं ठामपणे म्हणावंसं वाटतं की हा जो सर्वे आहे इंडिया टुडेचा हा त्याप्रमाणे चित्र येणार नाहीये, त्याच्यापेक्षा निराळं चित्र येणार आहे आणि ते महायुतीला कदाचित अनुकूल असेल. आणि ते म्हणतात महायुतीवाले जितकं जोराने सांगतात की आम्ही 45 किंवा 48 जागा जिंकू ते शक्य नाहीये, परंतु मागचा आकडा 19चा आकडा हा कायम राहायला हरकत नाही. म्हणजे जरी अजित पवार म्हणा आणि शिवसेना तर साधारणतः ह्यात एक राज्याचा जो अभ्यास केला तर कारण की शरद पवार आता वेगळे झालेले, अजित पवार शरद पवारपासून वेगळे झालेले आहेत, त्यामुळे बारामती एक त्यांचा आता तो एक महत्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. परंतु साधारणतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट तर साधारणतः राज्यामध्ये यांचं चित्र का असू शकते, कारण की मतदार साधारणतः आता मुख्यमंत्र्यांचं जे 2 वर्षाचा जो कार्यभार आपण पाहिलेला आहे जो 1.5 वर्ष 2 वर्ष सुरू आहे तर एकंदरीत ह्याचा किती फायदा येणाऱ्या महायुतीला येणाऱ्या राज्यामध्ये निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता एकंदरीत वाटते? नाही, गेल्या 1.5 वर्षातला महायुतीचा जो कारभार आहे म्हणजे शिंदेंनी सरकार स्थापन केलं तर त्याला या जूनमध्ये 2 वर्ष पूर्ण होतील. त्याच्या आधी मी आता 1.5-2 वर्ष झाली असं आपण म्हणू शकतो. निवडणुकीपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत 2.5 वर्ष झालेली असतील. या 2.5 वर्षामध्ये त्यांनी बरेच मेजर निर्णय घेतले. आता त्याचा प्रत्यक्षात फायदा लोकांना किती होतोय किंवा नाही होतोय याचा एक आपल्याला अंदाज आता या क्षणी येणार नाही.
परंतु मराठा आरक्षणाचा कालचा जो निर्णय आहे तो शिंदेच्या दृष्टीनं बराच महत्वाचा ठरणार आहे. त्याच्यामध्ये आता जरांगे पाटील वेगळी भूमिका घेत आहेत, त्याचा नेमकं परिणाम काय होईल हे कळेल. परंतु एक मराठा समाजाची अण्णाभाऊ पाटलांच्या पासून जी मागणी होती की आम्हाला घटनेमध्ये बसणारं स्वतंत्र आरक्षण पाहिजे, हे स्वतंत्र आरक्षण महाराष्ट्रात आता दिलं गेलेलं आहे. आता याचा प्रत्यक्ष मराठा कम्युनिटीवरती काय परिणाम झालेला आहे किंवा काय होतोय याचं चित्र स्पष्ट व्हायला वेळ लागेल थोडा. परंतु तो एक पॉझिटिव्ह अँगल या निवडणुकीमध्ये नक्की आहे. आणि त्याचं आता काय होतंय, ओबीसीचा विषय देखील आता तापतोय. त्यामुळे दोन महत्वाचे विषय आहेत. ह्याच्यामधून जर हे मार्ग काढू शकले शिंदे, फडणवीस आणि पवार, अजित पवार, तर कदाचित त्यांना पुढे आणखीन त्यांच्या बाजूने कल वाढण्याची शक्यता वाटते. सर, एक तुम्ही जो मुद्दा म्हटलात की मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे, परंतु जे मनोज जरांगे पाटील सातत्याने मागणी लावून धरत होते, आज देखील त्यांना आता 24 तारखेपासून पुन्हा उपोषणाला, कडक उपोषणाला त्यांना सुरुवात करण्याची आज घोषणा केलेली आहे. परंतु जे मराठा समाजाला जे हवं असणारं आरक्षण अद्यापही आम्हाला मिळालं नाही, याच्यावर ते अद्यापही ठाम आहे. तर आता लोकसभाला काही जास्ती दिवस राहिलेले नाही. म्हणजे पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जवळपास लोकसभाच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. तर हा मुद्दा किती इफेक्टिव्ह ठरणार आहे, कारण की हा जो मुद्दा अगर मराठा आरक्षणाचा आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जर अगर सरकारनं थांबवलं नाही, तर याचा कितपत फायदा, नुकसान हे सरकारला होण्याची शक्यता होती. नाही, जरांगे पाटलांचं आंदोलन थांबलं नाही आणि अशाच प्रकारे राज्यात अस्थिर वातावरण राहिलं तर त्याचा फटका नक्कीच महायुतीला बसेल, यात शंकाच नाही. परंतु 10% आरक्षण दिल्यानंतर मराठा कम्युनिटीमधील काही वर्ग हा एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत किंवा एकनाथ शिंदेने आम्हाला आरक्षण दिलं अशा प्रकारचे बॅनर, फलक फडकवताना आपल्याला दिसत आहेत. रस्त्यावरती होणारी आंदोलनं. आता याच्यामध्ये जरांगे पाटील असं म्हणतात की मला ओबीसी मधूनच आरक्षण द्या. हा एक मोठा ट्रिकी किंवा अडचणीचा असा मुद्दा सरकार पुढे येणार आहे. सरकार यांना आता जी कुणबी प्रमाणपत्र देत आहे ती प्रमाणपत्र देण्याचं काम त्याने सुरू ठेवलं, तरी देखील जरांगे पाटील असं म्हणतात की सर्व कुणब्यांना, मराठ्यांना कुणबी ट्रीट करा आणि सर्वांना ओबीसी मधून आरक्षण द्या. त्यामुळे एक नवीन वळण त्यांनी आता त्यांच्या आंदोलनात दिलेलं आहे. आता ह्याच्या मागे खरोखर मराठा समाजातले किती लोक जातात किंवा किती त्यांना तो प्रभावी वाटतो की मराठा म्हणून 10% आरक्षण घ्यायचं की कुणबी म्हणून 19% 300 जाती आहेत त्याच्यामध्ये आपण समाविष्ट व्हायचं, हा मराठा समाजातल्या नेत्यांना किंवा तिथल्या कार्यकर्त्यांना हा विषय सोडवावा लागेल. त्याचं प्रत्यक्षात काय होईल हे आपण आता सांगू शकणार नाही, त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. एक 15 दिवसांनी आपल्याला याचं नीट चित्र स्पष्ट होऊ शकेल. परंतु एकंदरीत कालपासून जे असं वाटतंय की मराठा वर्गामध्ये याचं स्वागत होतंय. मराठा आंदोलक जे कोर्टामध्ये गेले होते, न्यायालयात गेलेले होते, त्यांनी देखील अशी भूमिका व्यक्त केली माध्यमांशी बोलताना की हे आरक्षण टिकणारं आरक्षण आहे, घटनेच्या चौकटीत बसणार आहे असं आम्हाला वाटतंय. आता ह्याचं प्रत्यक्ष क्युरेटिव्ह पिटिशन चालू आहे सुप्रीम कोर्टमध्ये, त्याच्यात पण एक आरक्षणाचा मुद्दा आहे. हे सगळं लक्षात घेता जरांगे पाटलांचं आताचं या पुढचा आंदोलनाचा टप्पा हा किती यशस्वी होईल हा एक मला स्वतःला शंका वाटते. सर, आता एकंदरीत हा जो निवडणुकीचा जो कार्यकाळ आता सुरू होणार आहे, पण एक महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही पक्ष, हे दोन्ही ज्या युती आहे ह्या आपल्यासोबत एकमेकांसोबत उभे राहणार आहे. मात्र साधारणतः महाराष्ट्राचं चित्र का असू शकते आता ह्या सर्व घडामोडी जे पाहिल्या असतात की येणाऱ्या निवडणुकीमध्ये साधारण काय परिस्थिती दोन्ही पक्षांसमोर आणि इतर जे महायुतीतले जे घटक आहे यांच्यासोबत असू शकते? नाही, ही येणारी निवडणूक विशेषतः लोकसभेची, कारण त्याच्यानंतर विधानसभेला आणखी 4-6 महिन्याचा अवधी राहणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्येच सर्व पक्षांची ताकद खरी काय आहे, खरोखर ते किती लोकांमध्ये पोचलेले आहेत किंवा लोकांना खरोखर हे पक्ष फुटले की फोडले याचा राग आहे, हे आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणूक ही अतिशय महत्वाची आहे. या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षामध्ये शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांची कितपत महायुती यशस्वी होते, एकाला एक उमेदवार ते देण्यात यशस्वी होतात का, अपक्ष किंवा अन्य लहान पक्ष एमआयएम यांच्यामध्ये किती उमेदवार देण्याची क्षमता आहे किंवा किती ठिकाणी ते प्रत्यक्ष उतरू शकतात, म्हणजे हे गणित वेगवेगळे असू शकतात लोकसभेची. प्रत्यक्षामध्ये एकाच एक उमेदवार दिला तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर असलेले अधिकृत शिवसेना आणि अधिकृत राष्ट्रवादी
यांना अडचणीचं ठरणार आहे शंकाच नाही. प्रत्यक्षामध्ये अनेक महत्वाचे उमेदवार एका मतदारसंघात अशी परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रात दिसलेली आहे आतापर्यंत. कधीच एकाच एक महत्वाचा उमेदवार असं झालेलं नाहीये. 3 किंवा 4 उमेदवार हे मोठे राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ह्यांची टक्केवारी सगळ्या पक्षांची कमी होते थोडीफार. हा परिणाम काय होतो, मागच्या वेळेला जसं बहुजन विकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारांमुळे काँग्रेसचे 8 ते 10 उमेदवार पडले. प्रत्यक्षामध्ये काँग्रेसचे एकच लोकसभेत माणूस खासदार जाऊ शकला. त्यांचे 7-8 लोक असेच पडले. शरद पवारांच्या बाबतीतही तेच झालं. त्यामुळे प्रत्यक्ष काय होतं, मतं ट्रान्सफर किती होतात किंवा किती होत नाही, हे सगळे मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे येणारी लोकसभा निवडणूक ही नक्कीच राजकीय निरीक्षकांसाठी, पत्रकारांसाठी अतिशय रंजक आणि लोकांसाठी पण मनोरंजक ठरणार आहे. धन्यवाद सर. ज्या प्रकारे तुम्ही जे या संदर्भात सर्वे समाजात आपलं जे विश्लेषण सांगितलेलं आहे, एकंदरीत अनिकेत जोशी सरांचं असं म्हणणं आहे की कितीही अद्यापर्यंत सर्वे जरी आलेले असले तरी मात्र येणाऱ्या ज्यावेळेस सर्व जे निवडणूक डिक्लेअर होईल आणि ज्यावेळेस उमेदवार प्रत्यक्षात रिंगणात उतरणार त्यावेळेसच खऱ्या अर्थानं परिस्थिती क्लिअर होणार आहे, स्पष्ट होणार आहे की कोणते उमेदवार किती प्रमाणात कोणत्या पक्षाचे निवडून येऊ शकतात म्हणून. नमस्कार. धन्यवाद.